श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, मी नेहमीच तुम्हा आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते. आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका स्वामी भक्त ताईचा अंगावर रोमांच उभे करणारा, नशिबांचे रेषा बदलवून टाकणारा आणि भाग्योदय उघडल्याचा सर्वात मोठा पुरावा दर्शवणारा एक अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखे वाटते, आपले आयुष्य पूर्णपणे शून्य होते, नेमके त्याच वेळी स्वामी कसे भक्तांच्या आयुष्यात येतात आणि भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात, हे दर्शवणारा आजचा हा अनुभव. भक्तांनो, बघा, आजचा हा अनुभव आहे वाखरीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सुनंदा सोनकांबळे या ताईंचा. आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांनी यांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खरं तर ताईमुळे आज मला माझा हा अनुभव सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवता येत आहे. त्यासाठी ताईंचे स्वामी आई या चॅनलचेही मनापासून आभार. ताई म्हणतात, गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि तुम्हाला सांगते, प्रत्येक संकटात मला फक्त आणि फक्त स्वामींनी तारले आहे. खरं तर 2016 माझ्या आयुष्यात असंख्य संकटे, माझ्या सर्वात भक्कम आधार असणारे माझे बाबा 2016 आम्हाला सोडून गेले. त्यांच्या जाण्याने आम्ही पूर्णपणे पोरके झालो. खरं तर त्यावेळी मी देवाशी नेहमी भांडायचे. माझे बाबा माळकरी होते, पुण्यवान होते, सगळ्या लोकांना मदत करायचे. मग तरीही माझ्या बाबांना इतके लवकर का नेलं? खरं तर मी तेव्हा स्वामी सेवेत नव्हते, पण देवघरामध्ये दिवे लावणे, प्रत्येक संकष्टीला व्रत धरणे, एकादशीच्या दिवशी मंदिरात जाणे, हे मात्र मी न चुकता करायचे. माझे बाबा गेल्यानंतर देवावरचा विश्वास माझा पूर्णपणे उडून गेला. मी खूप दुःखात असायचे आणि त्याचवेळी मी मोबाईलमध्ये हातात घेतला की एक मंत्र ऐकायचे. तो मंत्र होता तारक मंत्र. मी तारक मंत्र सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तिन्ही टाईमला ऐकायचे आणि मनाला खूप शांत वाटायचे. हळूहळू मला स्वामी सेवा कळू लागली. तारक मंत्र स्वामींच्या आहे हे माहिती पडलं. स्वामींच्या मठात गेले आणि का कुणास ठाऊक स्वामींचं वेड लागले. मग मी स्वामी सेवा मनापासून करू लागली, नित्यसेवा करू लागली. स्वामींची मूर्ती घरात आणली आणि स्वामींची प्राण प्रतिष्ठापना केली. मी स्वामींना पहिल्यापासून स्वामी बाबा म्हणायचे, कारण माझे बाबा गेल्यानंतर मी देवाला दोष द्यायचे. आणि तुम्हाला सांगते, स्वामींनी माझ्या बाबांची जागा भरून काढली. स्वामी माझे बाबा बनले. माझ्या आयुष्यात असंख्य संकटांना फक्त स्वामींनी तारले. बऱ्याच वेळा मला काही खायचं इच्छा असली आणि मी मनात ती इच्छा धरली, स्वामीच नाव घेतलं की ती इच्छा सुद्धा पटकन पूर्ण व्हायची. स्वामी माझ्यासाठी साक्षात होते. स्वामी माझ्या पाठीशी होते. स्वामी माझ्या सोबत होते. मी प्रत्येक सुख-दुःख जसं माझ्या बाबांना सांगायचे, तसं आता मी स्वामींना सांगू लागले. मात्र त्याच दरम्यान एक मोठं भयानक संकट आलं. 2018 माझ्या पतीचं कपड्याचं, जिथे कच्चा बनवतो आणि तयार मालही बनवतो, असे कपड्यांचे 2 मोठे कारखाने होते आणि ते दोन्ही कारखाने पूर्णपणे जळून खाक झाले. त्यावेळेस आमचं भयंकर नुकसान झालं. डोक्यावर बरेच असं कर्ज होतं, ते कर्ज थकलं. नुकसान भरपाई काही मिळाली, मात्र कर्ज फिटेल इतकं काहीच नव्हतं. कर्जांचे चक्रीवाढ सुरू झाले. आता हे कर्ज कसं फेडावे हा मोठा प्रश्न, कारण हातात असणारा व्यवसाय सुद्धा बंद झाला. पती अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेले. माझ्या पतींनी त्यावेळेस आत्महत्येचा विचार केला आणि एके दिवशी जेव्हा मी घराच्या बाहेर पडले होते, त्यावेळेस त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न करून स्वतःला गळफास लावला. मात्र नशिबाने मी तिथे पोचले आणि त्यांना सुखरूप त्यातून बाहेर काढले. ही खरं तर स्वामींची कृपा होती. मी पतीला धीर देत होती आणि संकटातून काहीतरी मार्ग मिळेल असं मी त्यांना सांगत होती.
माझी स्वामी सेवा मनापासून सुरू होती, मात्र पती ऐकायचं नाव घेत नव्हते. 1-1.5 महिना गेला. त्यानंतर बँकेचे लोन पैसे मागण्यासाठी आमच्या घरी येऊ लागले. मग माझ्या पतीने विषारी विष प्राशन केले आणि पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या धक्क्याने खरे तर मी पूर्णपणे कोलमडले. मी स्वामींच्या समोर पण केला, "स्वामी, 3 महिने मी दररोज दिवसरात्र तुमचा जप करेन. या 3 महिन्यामध्ये तुम्ही माझ्या पतीला या टेन्शनमधून, डिप्रेशनमधून बाहेर काढा. नाही, आमची ही परिस्थिती तुम्ही बदलवली नाही, आमचं हे कर्ज तुम्ही मुक्त केलं नाही, तर तुमची सेवा सोडून देईन." पण केला आणि सेवेला सुरुवात केली मी दररोज. तुम्हाला सांगते, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा 1008 वेळा जप करायचे दररोज. दिवस जवळपास 1 महिना उलटून गेला. कुठलाच अनुभव नाही. पतीच्या वागण्यात काही सुधारणा नाही. अगदी जसं होतं तसंच. आता मी सुद्धा टेन्शनमध्ये होते. पण अजूनही स्वामीवरचा विश्वास माझा टिकून होता. शेवटी दुसरा महिना उजळला. त्यातलेही 15 दिवस गेले. 15 दिवस गेल्यानंतर त्यांच्या पुढच्या काही दिवसामध्ये अगदी अचानकच आम्हाला एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये आमच्याच भागातून वडोदरा एक्सप्रेस ह्यावे गेल्याचे आम्हा कळालं. त्या प्रस्तावासाठी आमच्या शेतातील काही जमिनीचा भाग केला आणि त्यातून आम्हाला काही पैसे मिळणार होते. सरकारी भाव असल्याने ही रक्कम भयंकर होती. खरं तर त्यावेळेस जी 3 गुंठ शेतीची जागा गेली, त्याचे आम्हाला तब्बल 25 लाख रुपये मिळाले. बरोबर 1.5 महिना मी दररोज 1008 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करत होते आणि तुम्हाला सांगते, बरोबर 1.5 महिन्यात ती नोटीस आली आणि तो दुसरा महिना पूर्ण होण्याच्या आत ते पैसे आम्हाला अकाउंटला जमा झाले. मिळालेले जे 25 लाख होते, त्यातील 5 लाख रुपये आम्ही बँकेत भरले आणि उरलेले जे 20 लाख होते ते त्यात मी पतींना आम्हाला पुन्हा व्यवसाय उभारू असे सांगितले. जिथे आमची कंपनी जळाली होती, तिथे आम्ही 15 लाखामध्ये पुन्हा स्टार्टअप सुरू केलं. ते पैसे बघून माझे पती देखील धक्क्यातून बाहेर आले. आता पुन्हा एकदा काहीतरी संधी मिळालेली आहे, आपण काहीतरी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. तुम्हाला सांगते, 15 लाख सुरू केला व्यवसाय. बरोबर 1.5 महिन्यात, म्हणजे 3 महिन्यात जे माझं व्रत होतं, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप मी ठरवला होता, तुम्हाला सांगते 1.5 महिन्यात ती नोटीस आली. त्यांच्या पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही नवीन व्यवसाय सुरू केला. बरोबर 3 महिने पूर्ण होता आम्हाला त्या 15 लाखाचे 5 लाख रुपये प्रॉफिट मिळाले. 3 महिने उलटले. मी जप सुरूच ठेवला. मी स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दिवसरात्र बसताना, उठताना, जेवताना मी फक्त आणि फक्त अखंड माझ्या तोंडात हा एकच जप करत होते. आणि तुम्हाला सांगते, व्यवसायामध्ये पतीच्या समोर, पतीच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून लढत होते. पुढची 3 वर्ष निघून गेले आणि 2022 सुरू झाला. 2019ला सुरू केलेले व्यवसाय 2023मध्ये 4 वर्षाचा झाला आणि त्या 4 वर्षामध्ये स्वामींच्या कृपेने आम्ही तब्बल 80 लाखाचा नफा कमावला. त्यात गावाशेजारी आम्ही जमीन खरेदी केली, स्वतःचा बंगला उभारला, फ्लॅट घेतला, गाडी घेतली. खरं तर या 4 वर्षामध्ये 80 लाख मिळणे ही सोपी गोष्ट नव्हती. जिथे 2 व्यवसाय जळून खाक झाले, जिथे सर्व संपले, पतीने 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तिथे स्वामींनी सावरले. आमच्या ज्या जमिनीतून आलेली पैशांनी स्वामींनी आम्हाला एक नवीन मार्ग मिळवून दिला. आम्ही कष्ट केले, मेहनत केली, पण यावेळेस नशिबाची साथ द्यायला आमच्या सोबत स्वामी शक्ती होती. खरंच एका क्षणाला जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये फॅक्टरीचे मोठे दुःख कोसळले होते, तेव्हा 2 टाईमच्या खाण्याचे वांदे झाले होते, तिथे आज आम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने मोठे प्रोजेक्ट उभे केले. स्वामींमुळे आज आम्ही लाखोपती झालो. आजही दिवस आणि रात्र न चुकता दररोज 1008 वेळा मी माझे पती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करत आहोत. कदाचित तुम्हाला माझा अनुभव खूप खोटा वाटेल, पण तुम्हाला खरं सांगते, अकलूजमध्ये आज आमचे स्वतःचे 3 कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्याला आम्ही श्री स्वामी समर्थ हाच पॅनल लावलेला आहे. आमच्या प्रत्येक कार्याची सुरुवात श्री स्वामीमुळे झालेली आहे.
त्यामुळे प्रत्येक कारखान्यामध्ये स्वामींची आम्ही स्थापना देखील केलेली आहे. खरं तर जेव्हा माझे पती अत्यंत डिप्रेशनमध्ये होते, त्यावेळी मी स्वामींना सतत काही काही सांगत होते. स्वामींशी भांडत होते. स्वामींना विनवणी करत होते. माझ्या पतीला या दुःखातून बाहेर काढा. तुम्हाला सांगते त्यावेळेस असंख्य वेळा स्वामी माझ्या पतीच्या स्वप्नात येत होते. जेव्हा त्यांनी नंतर मला हे सांगितले तेव्हा मला कळून चुकले की स्वामी माझ्या पतीला त्या दुःखातून बाहेर काढत होते. असंख्य वेळा स्वामींनी दृष्टांत दिले. माझ्या पतीचे आयुष्य बचावले. 2 वेळा आत्महत्या करणारा माझा पती आज लोकांना स्वामी सेवाबद्दल माहिती देत आहे. स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कसे नशीब बदलतात, हे आपलं आयुष्य कसे बदलून जातं, हे प्रत्येकाला आवर्जून सांगत आहे. खरं स्वामी प्रत्येक जन्मोजन्मी तुमची कृपा हवी आणि प्रत्येक जन्मोजन्मात तुमची सेवा लाभावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.